दादा विजयी झालेले, क्या बात आहे. वहिनी साहेबांची आणि तेजा दादाची जोडी जिंकलेली आहे. दोन्ही विजेत्या स्पर्धकांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावे आणि कोलते साहेबांच्या हस्ते आपलं सन्मान चिन्ह स्वीकारावे. टाळ्या. अभिनंदन अभिनंदन. आता मी विश्वासराव कोलते साहेबांना विनंती करतो की त्यांनी तेजा दादांना प्रथम क्रमांकाचा चषक देऊन त्यांचा सत्कार करावा. रमवतीचा आवाज. वा वा वा, जोडीने स्वीकारताय होय. घ्या घ्या घ्या, मस्त मस्त घ्या. वा रमवतीचा आवाज. अरे रमवतीचा आवाज. वा, काय म्हणा, सुनबाईंमुळे तुमच्या आयुष्यात लई बरकत आहे बरं का. कोलते, ही फायनल आयुष्यभर लक्षात राहील बरं का. हो, लक्षात राहिलाच पाहिजे. तुम्ही जिंकलाय, आम्ही काय यत्र तत्र सर्वत्र, आम्ही फक्त निमित्त मात्र. हे दिसतंय, मांजामुळे कापले. ही जखम मी कधीच विसरणार नाही, लक्षात घ्या. प्रताप, तुम्ही विसरून जावा अशी गोष्ट आम्ही करतच नाही. आणि एक लक्षात ठेव, तू ही स्पर्धा माझ्यामुळं आणि या मांजामुळे जिंकलायस. बरोबर आहे, म्हणूनच म्हणतोय, यो मांजा मी कधीच विसरणार नाही. रमावतीचा आवाज. तेजादा, तेजादा, रमावतीचा आवाज. तेजादा, तेजादा. मूर्ती, अम्माई साहेब, तेज प्रताप कधी येणार? गाडी आली नाही त्यांची अजून. गाडीत पण नाही दिसत आहे माई साहेब. आली की कळवा आम्हाला. होय माई साहेब. भाईसाहेब, तेजादाची गाडी आली असते बघा. पण काय म्हणा, काय भारी पतंग उडवली तुम्ही. हो थांबा, एक मिनिट थांबा, थांबा, मला एक फोटो काढू द्या तुमचा. असं अरे कशाला? थांबा म्हणतोय ना, थांबा असं.
थांबा इथं थांबा. तेजप्रताप ऐक ना, नको ना उगा. अहो, थांबा हो, थांबा. वा 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 तेज प्रताप वा, चांगलंय चांगलंय तेज प्रताप, चांगलंय. एवढी मोठी स्पर्धा जिंकून आले तुम्ही. नाही, आज जाण्याची घाई करू नका, औक्षण करते तुमचं. हा माहिती ट्रॉफीचा किती भोळे आ अजून एवढे भोळे तुम्ही. कुणाच्याही बोलण्यावर पटकन विश्वास ठेवतात, ताबडतोब निर्णय घेता. आ माई एक शब्दही बोलायचं नाही. तर आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं नाही. तुमचं मन वळवून स्पर्धेत घेऊन जाणाऱ्या आणि तुम्हाला पितवणाऱ्या यांच्याशी बोलायचं. माई माई मी काय म्हणतो माहितीये काय, ऐका की माई यात वैद्यंचं काहीच नाहीये. खरं तर मलाच पतंगबाजी करायची होती. आम्हाला तुमच्याशी एक शब्दही बोलायचा नाही तेज प्रताप. लग्नानंतर बायकोचे बैल झाला का तुम्ही? माई, झाला तो झाला. किती दिवस त्यांच्या चुकांची ओझी बांधणार तुम्ही? मला कळलं नाही का? मला कळलं नाही का हिने तुम्हाला फितवलं आणि तुम्ही पण गेले मान हलवत हलवत त्या कोलतेच्या कार्यक्रमाला. आमच्या तेज प्रतापांना कोलतेच्या कार्यक्रमाला घेऊन गेला तुम्ही. झाला का? अख्ख्या जगाला तमाशा दाखवून झाला. माईसाहेब मला मान्य आहे, आम्ही गेलो होतो कोलतेंच्या इव्हेंटला, पण ते तुमच्याच पक्षातले नेते आहेत ना, तुमचे विरोधक थोडीच आहेत. मग काय हरकत आहे आम्ही गेलो तर? म्हणजे असं एकाच पक्षातले नेते एकमेकांच्या इव्हेंट्सना जात असतात ना. चांगलंय. म्हणजे आता तुम्ही शिकवणार आम्हाला राजकारण. हा तेच प्रताप पाहिलं का? या शिकवणार आता आम्हाला राजकारण, राजकारणात काय काय घडतं, कसं वागायचं आणि काय काय होतं. वा, चांगलंच आहे. माई अहो यांनी फक्त तुमच्याशी बोलायचं नाहीये मला तेच प्रताप. एक शब्दही बोलायचं नाही आमच्याशी. काय आहे ना, लग्न झाल्यापासून बायकोचं खूप जास्तच ऐकायला लागले तुम्ही. आधी असं नव्हता तुम्ही. कोर्टाची पायरी चढत नाही, माईंचा शब्द मोडत नाही. कोर्टाची पायरी चढत नाही, माईंचा शब्द मोडत नाही, हेच म्हणायचं सारखं सारखं. आठवतंय? याचा पण विसर पडला आता. हा, माईसाहेब ऐका ना प्लीज. हे बघा, आमच्या मनात असं खरंच काहीच नव्हतं. एक स्पर्धा भरवली आणि ती स्पर्धेसारखी खेळून यायची एवढंच ठरलं होतं.
तुम्ही जसा विचार करताय तसं काहीच नव्हतं अहो. जर तरी तुम्हाला शंका येत असेल ना, मला काहीतरी दाखवायचंय तुम्हाला. रमावतीचे सामाजिक कार्यकर्ते आणि जनजागर पक्षाचे नेते माननीय विश्वासराव कोलते चंदगडकर यांनी मकर संक्रांती निमित्त आयोजित केलेल्या पतंगबाजी स्पर्धेत रमावतीच्या भाग्यविधाता माईसाहेब मक्तेदार यांचे सुपुत्र, अर्थातच ज्यांना रमावतीचा आवाज म्हणून ओळखलं जातं, असे तेजप्रताप मक्तेदार यांनी हजेरी लावली. एवढंच नाही तर त्यांनी या स्पर्धेत सहभागी होत स्पर्धा देखील गाजवली आहे. राजकारणाचा मुलगा असला तरी सुद्धा जनमानसात मिसळून त्यांनी संक्रांतीचा आनंद सगळ्यांसोबत वाटून घेतला. या निमित्ताने तेजप्रताप मक्तेदार यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. करावा वैद्यांना पण कधी कधी भारी सुचत. योग्य वेळेला व्हिडिओ बाहेर काढला. आता माझ्याच नावाचं कौतुक चाललंय म्हटल्यावर माही काय बोलणार नाहीत. हां माईसाहेब, स्पर्धा जरी कोलतेंची असली ना, तरी नाव सगळीकडे फक्त तेजप्रतापचं होत आहे. आज सगळ्यात तर कोलते कुठे दिसतही नाहीये. हा बरोबर आहे माई तुम्हाला माहिती आहे का, आम्ही त्या मैदानावर पोहोचलो आणि नुसता आमच्याच नावाचा जयघोष सुरू होता. खरंच माई हे बघा, तुमचं नाव खराब होईल, तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागल असं आम्ही कधीच वागणार नाही. आमच्या मनात पण असा कधी विचार येणार नाही. माई ते प्रेसवाल्याने आमचं एवढं नाव खराब केलंय ना, पण आज वैद्यने आम्हाला तिकडे जायला सांगितलं आणि ती अगदी निर्मळ मनानं. आणि तुम्ही बघताय आज व्हिडिओ माई तुम्हाला सांगू का, लोकांना ना आम्ही त्यांच्या सोबत असणं ना लई छान वाटतंय माहिती काय. कार्यक्रम कोलतेचा आणि बातम्या तुमच्या. सुनबाई आणि तेजप्रताप, तुम्ही पण राजकारणातला र काय राजकारणातलं र पण कळत नव्हता ना, तेव्हापासून आम्ही राजकारण करतोय. स्वतःच्या कार्यक्रमात इतरांचं कौतुक का होतंय आणि त्याला सारखं सारखं का पुढे केलं जातंय याची कारण सांगून पण तुम्हाला कळणार नाही. अख्ख्या जगासमोर ससा म्हणून वावरतोय हा कोलते. हा ससा मुंबईला गेला की गिधाड बनून आमच्या माघारी आमची कशी पाठ सोलतोय आणि आमच्यावर कसे कसे वार करतोय आणि आम्हाला कसं खाली पडायला बघतोय हे तुम्हाला सोडा, नाही कळणार तुम्हाला. काय एवढं महत्वाचं आम्ही तुमच्याशी बोलून आमचा महत्वाचा वेळ वाया घालवतोय हेच कळत नाही आम्हाला. चालू दे तेजप्रताप, चालू दे तुमचं. तसंही कुणाला ऐकताय तुम्ही, बायकोचे बैल झाले तुम्ही. माई तेजप्रताप,
मी काहीही करायला गेले तरी उलटच कसं होतं. आणि ह्या पॉलिटिशियन तर मला काहीच कळत नाही. असू द्या हो. हे बघा, तुमच्या माझ्या मनात असं वाईट काही नव्हतं ना, मग कशाला एवढा विचार करताय? सोडून द्या तो. आणि कितीही नेते एका पक्षातले असले ना तरी काहीतरी असतंच त्यांचं, त्यामुळे माय चिडल्या, बाकी काही नाही. तुम्हाला एक आयडिया देऊ काय? आज माईंचा इव्हेंट आहे हळदी कुंकवाचा. तुम्ही तिकडे जा आणि त्यांना खुश करा. म्हणजे असं काहीतरी करा की तिथे आलेल्या बायका इम्प्रेस होतील आणि माईंची वाह वाह करतील. सासूबाई बोलवलं का? ते किचन मध्ये काम करत होते ना, ते टाकून आले बघा. लई मोठं काम करत नव्हतीस, माहितीये मला. बरं ऐक, उद्या आपल्याकडे संक्रांतीचा हळदी कुंकू आहे ना? हो आजे. ए तू कशाला मधी मधी बोलतीस ग? मी तिच्या संग बोलते ना. वैदेही बरोबर राहून तुला सुद्धा सवय झालीये मध्ये मध्ये बोलायची. अच्छा, असू द्या सासूबाई, बोला ना तुम्ही. हा, मी तेच म्हणणार होती. आता कसा पुढाकार घेऊन बोलतीस ना, तसंच उद्या कार्यक्रमात नीट लक्ष ठेव. मक्तेदारांचा कार्यक्रम आहे, दणक्यात आणि बैजवर झालाच पाहिजे. वय नाहीतर साडी घालून नुसतीच मिरवत बसशील. नाही सासूबाई, मी ठेवते लक्ष. शेवटी हा कार्यक्रम मक्तेदारांच्या नावावर होणार आहे आणि तुझ्यापेक्षा मक्तेदारांचं नाव लई मोठं आहे, कळतंय का? हो सासूबाई, मी बघते. आजी, तुम्हाला बोलवलं का? काय महत्वाचं काम होतं का? अगं किती मोठ्याने बोलतेस? काय? कानातलं काढ. एवढ्या मोठ्यानं बोलतीस, अख्ख्या रामावतीला ऐकायला जाईल की मी तुला बोलावलं ते. सॉरी हा, ते गाणे ऐकत ऐकत आले ना. अशानं बैरी होशील एखाद दिवशी. बरं ऐक, मी तुझ्यासाठी माईकडे एक सोन्याची माळ दिली होती. दिली ना व तिने तुला? अगं दिली की, हे बघ, तीच घालून मिरवते. आवडली ना व तुला? आवडली का? अगं लय आवडली. आजी थँक्यू बर का. थँक्यू थँक्यू थँक्यू. आजी, अगं तू माझी आवडती आजी आहे, मग तू दिलेला दागिना नाही आवडणार का? आणि आजी, मला माहितीये मी का नाही तुझी सगळ्यात आवडती नाते, म्हणून तू मला सगळ्यात भारी दागिना दिलाय. चल, प्रिया पण माझी लाडकीच आहे. हा, पण तू जरा जास्त लाडकी आहे. म्हातारी बघावं तेव्हा माझा पान उतारा करते, काही कारण नसताना बोलत राहते. मी काही चोगडं मारले देवच जाणे. पुष्पे, अगं ए पुष्पे. हा, तू पण बहिरी झाली का? हा, काय झालं सासूबाई? त्या वैद्यला मगापासून बोलावलं होतं. कुठे गेली ती? बघ जरा. जाते, थांब आजी, मी बोलवते. बस ग, इकडे येऊन फक्त हवालेच कर तू. याला फोन कर, तिला निरोप दे. गप. आली. आजी, तुम्ही बोलवलत ना मला? तुला बोलवून जमाना झाला. पुष्पे, ती साडी आणि हलव्याचे दागिने दे तिला. हा. अगं दे ना तिला, दे.
घालशील ना व नाही तू लई गोरी गोमटी हाय पण आपल्याकडे हीच परंपरा आहे काळी साडी देण्याची. घालशील ना व तुम्ही एवढा प्रेमाने दिलेत ना मग साडी पण नेसेल आणि दागिने पण घालेल. बर मग तुझ्यावर अजून एक जबाबदारी देते. पुष्पाला सांगितलंच आहे आपल्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना याची सगळी जबाबदारी तुझी. सगळीकडे लक्ष दे काही कमी पडता कामा नये. आजी अगं हिला काय जमणार आहे ही एवढी नाजूक बाहुली नुसतीच नटायच्या कामाची. हिला एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी नाही झेपणार ग. हिला साधा संक्रांत काय असती संक्रांतीची पूजा काय असती हे माहित तरी असेल का. सब ग केलं की समज जमते. कर ग तू पूजा. जमेल ना व जमल जमल मी हाय ना तिच्या मदतीला. तू मदत करू नको तिलाच करू दे. काय ग करशील ना व काय झाले का दिवे लावून. हो आजी हे काय सगळे दिवे लावले. चला जा आता सगळ्यांनी मला पोथी वाचायची. हा चलते. देवा तसं पण आमच्या तेजादाचं दोर तुमच्याच हातात आहे त्यामुळे फिरकी शोभून दिसते तुमच्या हातात. बाकी काय पण म्हणा आता मात्र शोभून दिसते तुझ्यासाठी तुझ्या संगीत मी तुझा दोरा तू माझा पतंग. काय झालं तेजप्रताप. कटला. थांबा जरा थांबा. तेजा दादाचा पतंग अचानक खाली यायला लागला. थंडर ढील दे. तेज प्रताप दादा विजयी झालेले. क्या बात आहे. वहिनी साहेबांची आणि तेजा दादाची जोडी जिंकलेली आहे. तेजप्रताप आजींनी दिले. अरे वा साडी आणि हे काय. हलव्याचे दागिने. हा हा खायचे पण असतात काय. ए स्टुपिड खायचे नसतात ते मान असतो तो. मस्करी केली मला काय माहित नाही काय. भारी भारी. हे काय स्वतःच ड्रेसिंग स्वतःच करतोस तू. हा दे दे मी करते दे. अहो, तुम्ही कशाला मी करतो की एवढं काय त्यात. कर नाही कर ना मला बघायचंय तू स्वतः कसं स्वतःला ड्रेसिंग करतोस ते कर. आता तुम्ही करताय म्हणताय तर मग मी कशाला करू ना. तुम्हीच करा की आता. बघू किती लागलंय.
थोडस झोंबेल सुरुवातीला, नंतर बरं वाटेल. हं? मला त्या कोलतेनं मांजा दिला नसता तर हे एवढं झालंच नसतं. खरं तर मी तो मांजा पण स्वीकारणार नव्हतो, पण आधीच बऱ्याच गोष्टी मी नाकारल्या होत्या. हे पण नाकारलं असतं तर मग त्यालाच वाईट वाटलं असतं, म्हणून स्वीकारलं. किती विचार करतोस ना तू दुसऱ्या माणसांचा. सतत सगळ्यांचं मन राखण्याचा प्रयत्न करत असतोस. सॉरी, सॉरी. सॉरी कशाला म्हणताय तुम्ही? आता तुम्ही एवढं स्वतःच्या हातानं करताय, चालते की तेवढं. चांगलं दिसतंय. आजचा दिवस चांगला होता ना, भारी होता एकदम. मजा आली पतंग उडवायला. हा म्हणजे असं वाटत होतं की तो पतंग कसा आकाशात वर 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 जाऊन असं सूर्याला मिठी मारून बघावं असं वाटत होतं मला. म्हणजे दिवस संपू नये असं वाटत होतं. तसंही आता दिवस संपणार नाहीच आहे. संपणार नाही म्हणजे? अरे संक्रांत सुरू झाली ना, आता उत्तरायण सुरू झालंय. काय काय उत्तरे काय? उत्तरायण. शाळेत जॉग्रफी नव्हतं का रे तुला? हा, उत्तरायण म्हणजे सूर्याचा प्रवास उत्तर गोलार्धाकडे सुरू होतो. ह्या काळात काय होतं, दिवस मोठे होतात आणि रात्र छोटे होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. ये असं एकटक का बघतोस माझ्याकडे? मी कुठं एक हा नाही, तुम्हाला वाटत असेल तसं, पण नाही तसं नाही. काय होतं, कधी कधी माझी अशी नजर लागते एका ठिकाणी, पण डोक्यात काहीतरी वेगळा विचार सुरू असतोय. तसं झालं ते. पण हे चांगलं आहे, सकारात्मक ऊर्जा हे चांगले. आणि ते काय उत्तरायण उत्तरायण चांगले, मजा येईल. तुम्ही माझ्या हाताला लावताय खरं, पण तुमच्या हाताला पण लागले ना, बघू. अरे ठीक आहे, एवढं काही झालं नाही, ओरखडलंय फक्त. जखम झाली नाहीये मला तुझ्यासारखी. आणि तसंही कबड्डी खेळताना असे छोटे मोठे इंजुरीज होत असतात, त्यामुळे मला त्याचं काहीही वाटत नाही. उगाच नाही मी तुम्हाला ग्रेट म्हणत. कबड्डी पण खेळता, बोलण्यात पण पटा येत. मग अशी मायनं कसं पटवून दिलं, भारी एकदम. आणि यात पतंग पण भारी उडवता. काय भाई, चषक काढला जिंकून. मला अजून बरंच काय काय येतं, तुला कुठे काय माहिती. झालं. तेच तर माहिती करून घ्यायचंय, तुम्हाला कुठं कळते. काय पुटपुटतोस तू? मी ते हे म्हणत होतो की आता संक्रांत आहे ना, तुम्ही ही साडी नेसून संक्रांत साजरी करताना मला बघायला आवडेल. नेसून याल काय साडी? आता नेसाल काय? संक्रांत उद्या आहे, साडी उद्या नेसणार. अहो पण